भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि पालिकेमधल्या या बैठकीमध्ये महापौर पदाच्या निवडी संदर्भात घोषणा केली जाणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौर पदाच्या नावाची घोषणा करणार आहे। महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। आताची महत्त्वाची बातमी, उद्या सकाळी 9 वाजता भाजप नगरसेवकांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्येच अमित साटम जे मुंबईचे अध्यक्ष आहेत भाजपचे, ते या नावाची घोषणा करणार आहेत। तर भाजपच्या पहिल्या महिला महापौराची उद्या घोषणा केली जाणार आहे आणि त्यामुळे आता महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्कंठा वाढली आहे। आताची महत्त्वाची बातमी, कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। उद्या अमित साटम या संदर्भातली घोषणा करणार आहे। सकाळी 9 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर भाजपला इथे सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे भाजपचा महापौर होणार आहे। मात्र महापौरपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, मुंबईचे महापौर कोण होणार याची उत्सुकता आता ताणली जाते, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। उद्या या संदर्भातली घोषणा होणार आहे। अगदी बरोबर आहे श्वेता, खरं तर भाजपच्या महापौर पदाच्या घोषणेचा मुहूर्त ठरलाय। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिकेच्या मुख्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या आणि त्यातही महिला महापौर पदाच्या नावाची घोषणा करणार आहेत। 10 वाजता ही घोषणा होईल आणि त्यानंतर अर्ज भरण्यात येईल। 9 वाजताच्या बैठकीनंतर या सगळ्याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल। खरं तर महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याबद्दल कमालीची उत्कंठा जी आहे ती शिगेला पोहोचली आहे। 2 ते 3 नावं सातत्यानं समोर येतात, त्यामध्ये राजेश्री शिरवडकर, रितू तावडे आणि इतर एखाद्या सरप्राइझिंग नावाची एंट्री होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या घोषणेनंतर महापौर पदाच्या उमेदवारासह सगळे नगरसेवक 10 वाजता महापौर पदासाठीचा भाजपचा अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईच्या महापौर पदासंदर्भातल्या नावांची चर्चा आपण पाहतोय। रितू तावडे, अलका केरकर, त्याचबरोबर आशा मराठे, शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा आहे। त्याचबरोबर तेजस्वी घोसाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे। त्यामुळे कुणाला संधी दिली जाते, कुणावर विश्वास दाखवला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हर्षिता नार्वेकर, त्याचबरोबर राजश्री शिरवाडकर यांच्याही नावाची चर्चा आहे। त्यामुळे आता कुणाची उद्या घोषणा होणार, कुणाचं नाव घोषित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। देवेन शिवाय सदनमः नमः प्रकृते भद्राय नियता व्रता स्मृतामः।